शेतकरी मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे बकाल ॲग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, तुमच्या कापूस पिकाची वाढ खूपच कमी आहे का? सुरुवातीच्या महिना दीड महिन्याच्या काळामध्ये तुम्ही खत दिलं असेल तरी तुमच्या कापूस पिकाची वाढ व्यवस्थित झालेली नाही आहे का? तर अशा कंडिशनमध्ये आता आपण काय करायला पाहिजे, कोणती फवारणी त्या ठिकाणी करायला पाहिजे? एक तर काय शेतकरी मित्रांनो, सुरुवातीला मध्यंतरी जरा पावसाचा खंड पडला होता, अशा वेळेस तुम्ही खत व्यवस्थापन केलं असेल आणि जमिनीत पुरेसा ओलावा नसेल तर पिकांनी मुळाद्वारे ते खत अपटेक केलेलं नाही आहे, त्यामुळे एकतर तुमच्या कापूस पिकाची वाढ झालेली नाही आहे. तर अशा अवस्थेमध्ये शेतकरी मित्रांनो, आपल्याला कापूस पिकाला जर कापूस मुळाद्वारे खतं उचलत नसेल, ओल पुरेसा नसल्यानं, पाऊस पुरेसा नसल्यानं, तर आपल्याला फवारणीद्वारे कापूस पिकाला काही अन्न घटक त्या ठिकाणी देण्याची गरज असते, जेणेकरून आपल्या कापूस पिकाची वाढ त्या ठिकाणी होईल, फुटवे चांगले निघतील. सोबत रस शोषक किडींचा प्रादुर्भाव जर असेल तर त्यासाठी सुद्धा आपल्याला कोणते कीटकनाशक वगैरे घ्यायची आहे या फवारणीमध्ये. तर अशी एक फवारणी मी तुम्हाला सांगणार आहे. फार जास्त खर्च या फवारणीचा येणार नाही आहे. तसे तर तुम्हाला आता जर तुम्ही शेकडो व्हिडिओ यूट्यूबवर व्हायरल आहे ज्यामध्ये अनेक प्रकारचे टॉनिक वगैरे कापूस वाढीसाठी रेफर केले जात आहे, तर आपण तेवढं सांगणार नाही, कारण आपल्याला जास्त वाढीव खर्च या ठिकाणी करायचा नाही आहे. शेतकरी मित्रांनो, कमी खर्चात आपल्याला जास्त उत्पादन कसं मिळवता येईल हाच आपला एक मुख्य उद्देश असतो. आणि मी आज जी फवारणी तुम्हाला सांगणार आहे अतिशय कमी खर्च लागणार आहे, अगदी 400 ते 500 रुपये. जर खरंच तुमच्या कापूस पिकाची वाढ खूपच कमी असेल तर या फवारणीमुळे तुमच्या कापूस पिकाची वाढ पण जबरदस्त होणार आहे, फुटवे पण निघणार आहे आणि खर्च पण त्या ठिकाणी तुम्हाला कमी येणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे, त्यामुळे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. आणि जे कोणी शेतकरी आणखी आपल्या बकाल ॲग्रो पॅटर्न चॅनलवरती नवीन आहे तर अशा शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका. तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, चला जाणून घेऊया की कापूस पिकाची वाढ सुरुवातीच्या 40-45 दिवसामध्ये खूपच कमी असेल तर अशा वेळेस आपल्याला काय करायला पाहिजे, कोणती फवारणी त्या ठिकाणी घ्यायची आहे, त्यामध्ये कोणते टॉनिक घ्यायचे आहे का, वॉटर सोल्युबल खते घ्यायची आहे का, रस शोषक किडींचा प्रादुर्भाव असेल तर कीटकनाशक कोणतं घ्यायचं आहे, सगळी माहिती डिटेल्समध्ये आज जाणून घेणार आहे. त्यासाठी खर्चसुद्धा आपल्याला कमी आला पाहिजे आणि रिझल्ट पण 100% झाला पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा आपला प्लॉट 40 दिवसाचा प्लॉट आहे आणि आज रोजी प्लॉटची जी हाईट आहे तर ही जवळपास शेतकरी मित्रांनो 1.5 ते 1.25 फुटापर्यंत वाढ आहे. म्हणजेच काय तर पहिल्या सुरुवातीच्या दीड महिन्याच्या काळामध्ये जी समाधानकारक वाढ पाहिजे ती वाढ या ठिकाणी आहे. जर तुमच्या पिकाची वाढ अशी नसेल, खूपच कमी वाढ असेल, तर अशा अवस्थेत तुम्ही कोणती फवारणी घ्यायला पाहिजे जेणेकरून कापूस पिकाची वाढ व्यवस्थित होईल आणि फुटवे पण त्या ठिकाणी चांगले निघतील. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे शेतकरी मित्रांनो, जर तुमच्याकडे आता पाऊस वगैरे झालेला असेल, सुरुवातीला तुम्ही खत वगैरे दिलं असेल त्यावेळेस पाऊस नसेल आणि त्यामुळे कापूस पिकांनी जी आपण दिलेली खतं आहे ती मुळाद्वारे उचलली नाही, त्यामुळे त्याची वाढ झालेली नसेल, तर अशा वेळेस आपल्याला कापूस पिकाला आता फवारणीद्वारे काही अन्न घटक त्या ठिकाणी द्यायचे. तर यामध्ये आपल्याला खूप जास्त महागडे टॉनिक वगैरे वापरण्याची गरज नाही आहे. तुम्हाला मी एक औषध सांगणार आहे, त्यासोबत एक विद्राव्य खत आणि एक बुरशीनाशक. यामुळे वाढ पण होणार आहे, रस शोषक किडींचा प्रादुर्भाव पण कंट्रोलमध्ये येणार आहे आणि जबरदस्त त्याचा रिझल्ट तुम्हाला असणार आहे. मी दरवर्षी फवारणी करत असतो शेतकरी मित्रांनो. तर वाढ जर कमी असेल शेतकरी मित्रांनो तर अशा वेळेस आता सध्या 40-45 दिवस झाले तर दुसरं खत व्यवस्थापन करून घ्या आणि त्यानंतर फवारणी करा. तर फवारणीमध्ये काय करायचे शेतकरी मित्रांनो, आपल्याला विलवीड कंपनीचं विल्किन, ज्यामध्ये डायफेन्थ्युरॉन 50% घटक आहे शेतकरी मित्रांनो, हे औषध घ्यायचं आहे. एक यामध्ये पुड्या मिळतात शेतकरी मित्रांनो, 25 ग्रॅमची एक पुडी असते. 20 लिटरचा पंप असेल तरी एकच पुडी घ्यायची आहे आणि 15 लिटरचा पंप असेल तरी पण एक पुडी घ्यायची आहे. या औषधासोबत आपल्याला कॉम्बिनेशनमध्ये 19-19-19 चांगलं थोडंसं दर्जेदार कंपनीचं वॉटर सोल्युबल खत घ्या शेतकरी मित्रांनो, म्हणजेच NPK. हे खत घ्यायचं आहे आपल्याला 80 ते 100 ग्रॅम आणि त्यासोबत आपल्याला एक बुरशीनाशक घ्यायचं आहे. या बुरशीनाशकमध्ये तुम्ही साप पावडर घेऊ शकता UPLचं, किंवा मग M45 घेऊ शकता, इंडोफिलचं घ्या, सिजेंटाचं घ्या, कोणतंही घ्या, M45 किंवा साप पावडर.
प्रति 20 लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे आपल्याला 40 ग्रॅम. अशा पद्धतीनं कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही फवारणी करून घ्या. आता ही फवारणी करायची जर ठरली तर शेतकरी मित्रांनो, शेतामध्ये 100% ओलावा असला पाहिजे. कारण डायफेन्थ्युरॉन एक असा घटक आहे, जर 100% ओलावा असेल तर तुमच्या कापूस पिकाची एकदम जबरदस्त त्या औषधामुळे वाढ होते. त्यासोबत आपण 19-19 पण देणार आहे. 19-19मुळे तुमचं लीफ ग्रोथ चांगली असेल, फुटवे चांगले निघतील आणि नवती निघेल. म्हणजे कापूस पिकाची तुमच्या वाढ होईल. आणि जे काही रस शोषक किडींचा प्रादुर्भाव असेल, मावा, तुडतुडे, पांढरी माशी वगैरे, कोकडा, हा पण 100% नष्ट होणार आहे. तर ही फवारणी या ठिकाणी तुम्ही करून घ्यायची शेतकरी मित्रांनो. परत एकदा सांगतो, डायफेन्थ्युरॉन घ्यायचं आहे आपल्याला 20 लिटरच्या पंपसाठी 1 पुडी. त्यानंतर आपल्याला 19-19 80 ते 100 ग्रॅम आणि साप पावडर किंवा M45 40 ग्रॅम प्रति 20 लिटर पंपसाठी. अशा पद्धतीनं फवारणी करून घ्या. एकदम जबरदस्त रिझल्ट येईल शेतकरी मित्रांनो. खर्च पण कमी लागेल आणि कापूस पिकाची वाढ पण चांगली होईल आणि रस शोषक किडी पण कंट्रोलमध्ये येईल. तर माहिती तुम्हाला कशी वाटली शेतकरी मित्रांनो? माहिती आवडल्यास तुमच्या गावातील जेवढे काही व्हॉट्सअपचे ग्रुप असतील अशा ग्रुपपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि एक लाईक आपल्या व्हिडिओसाठी होऊन जाऊ द्या. अशीच एक नवीन माहिती घेऊन भेटूया शेतकरी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.